चला सामना चालू करायचा. पंच वैभव आणि सागर. सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू सायगावचा अतिरिक्त खेळाडू यायचा आहे. सायगाव बॉलर नेम विनायक. बॉलर नेम विनायक. सायगावचा खेळाडू जर वरती आला तर खूप बरं होईल. आणि यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच कोंडे पंचतन विरुद्ध वांजोळे. दोन्ही संघाच्या कर्णधार आणि टॉससाठी यायचं आहे. चला कोंडे पंचतन कर्णधार. पहिला चेंडू जाऊन सासा होतो यष्टीरक्षाच्या हातात. वांजोळे संघ कर्णधार टॉससाठी यायचं आहे. सायगावचा खेळाडू वरती वरती या. फुलटा चेंडू पाहूया. विकेट आहे ना का? चान्स पूर्ण आहे आणि पंचांचा इशारा येईल का बघावं लागेल. येस विकेट. सागर. चला कोंडे पंचांचा कर्णधार या ठिकाणी वांजोळ्याचे कर्णधार आले आहेत. आपण देखील यायचं आहे. टॉस या ठिकाणी होऊ जाऊ दे. आणि नवीन येथे फलंदाज विनायक. या ठिकाणी होतोय टॉस. यानंतरचा होणारा सामना कोंडे पंचतन विरुद्ध वांजोळे. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये. हेड इज कॉल आणि येतोय. येस थँक्यू सो मच. कोंडे पंचतन मध्ये टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कोंडे पंचतन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता मात्र उत्कृष्ट डिलिव्हरी. अरे विकेट. येस दुर्घटना घाटी. आता येत आहेत नवीन खेळाडू अजय नंबर 09. स्पोर्ट्स एम्पायर यूट्यूब लाईव्ह वरती देखील आपण मॅच पाहू शकता. जाऊन सर्च करायचं आहे स्पोर्ट्स एम्पायर. स्पोर्ट्स एम्पायर. आता मात्र चेंडू हवेत भिरकावलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. पाहूया तिसरी धाव पूर्ण होणार का? आणि मिसफिल्ड. आणि एका धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत केलंय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट अजय आणि विनायकच्या माध्यमातून. अजयने मारला का बॉल? तो नॉन स्ट्राइकला कोण आहे? विनायकने मारला. नॉन स्ट्राइकला विनायक येतो. नॉन स्ट्राइकला कोण आहे? खाली खाली कोण आहे? हा मग अजयने मारला. बरोबर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. ओव्हर संपते या ठिकाणी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजेच 5. आता येत आहेत नवीन गोलंदाज अल्पेश. पहिला चेंडू
उत्कृष्ट अशी सुरुवात अल्पेशच्या माध्यमातून डॉट चेंडू. नॉट आउट. अंपायरचा इशारा पाहूया काय तो. येस, वाईट बॉल. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू अवे फ्रॉम द बॅट राहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल. आता मात्र चेंडू खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते आणि पाहूया 2 धाव पूर्ण. 4 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. अखेरचा चेंडू असेल. विकेट. 10 रनचं लक्ष असेल 12 मध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 आणि लक्ष असेल ते म्हणजे 10 धावांचं. चला सामना लवकर चालू करायचा. विनंती असेल वेळेचं बंधन आहे, वेळेला महत्त्व द्या. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आणि यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजे कोंडे पंचवान विरुद्ध वांजोळे. धावसंख्या झाले 9, 10 साठी विन असेल. आणि आता येतात सलामीचे फलंदाज अभिषेक आणि निखिल. स्ट्राईक असेल ते म्हणजे अभिषेक, तर नॉन स्ट्राईकला असेल ते म्हणजे निखिल. आणि पहिल्या साठी घेऊन येत आहेत वैभव पवार. चला लवकर चालू करायचं आहे.
स्ट्राईक होतात ते म्हणजे अभिषेक. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली आहे. या ठिकाणी उत्कृष्ट अशी सुरुवात म्हणावी लागेल. 2 षटकांमध्ये केवळ 10च लक्ष आहे. मात्र छोटे छोटे टार्गेट देखील आपण पाहिले असतील डिफेंड होताना. असंच काहीतरी वेगळं काहीतरी आक्रमक करावं लागेल. आणि आता मात्र हा हलक्या हाताने खेळून काढला. पाहूया झेल होतो का. 1 बाउन्स बॉल जाऊन सरसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पुन्हा एक धाव मिळेल. 2 चेंडू नंतर 2 धावा होतात सायगाव संघाच्या. आता मात्र खोलवर टप्पाटप चेंडू होता. अंपायरचा निर्णय येतोय नॉट आउट. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. 3 चेंडू नंतर 3 धावा झाल्यात. नाही लागलं तर बोला ना. आता मात्र उत्कृष्ट अशी डिलिव्हरी पाहायला मिळाली. मात्र एक धाव येते त्याच दरम्यान. 4 चेंडू नंतर धाव संख्या होते 4. आता मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू खाली जातोय. डॉट येतोय. चेंडू जाऊन सरसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या होते ती म्हणजेच 4 धावा. अखेरचा चेंडू पहिल्या षटकामधील. आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ येतोय संपुष्टात. 1 षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 5. आता पाहिजे असतील 6 चेंडू मध्ये 5. आणि आता येत आहेत नवीन गोलंदाज अजय दिवेकर. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पाहूया काय होतंय. चला लो स्कोरिंग डिफेंड होऊ नका. नक्कीच पाहायला आवडेल. चला चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. आणि पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण होते आहे. त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड आणि बॉलच्या मागे धावतात खेळाडू. पहिल्या चेंडूवरती धावून 4 धावा घेतल्यात. आता मात्र असेल गरज ती म्हणजे एका धावेची. डॉट चेंडू. आणि आता सामना संपुष्टात येतोय. सामना संपतोय. सायगाव संघ सामना जिंकतोय. खूप खूप अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर जो सामना असेल तो